थोड़ा बॉडी बड़ी दिखनी चाहिए, घूम जाओगे वरना। भैया पत्थर 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 पत्थर। अंदर घुसिए, अंदर घुसिए। दीवार से चिपक के रहे। रुक जा रुक जा। हो गया खतरनाक है। अब जाओ। बड़ा पत्थर आया तो ऊपर ही रुक गया। बड़ा पत्थर था वो। वापस जा। नहीं आपने मुझे लगा कोई आप लोगों ने मारा है। नहीं ऊपर से आया वो, बड़ा था। जाओ जाओ जाओ। ये छोटा वाला नीचे आया। जाओ कुछ नहीं। दरवाजा हो गया। एक बड़ा सा ये बगल में गिरा। हाँ हा नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। आता वाजलेले आहेत 5 आणि मी चाललेलो आहे आपल्या या मान्सून सीझनच्या पहिल्या ट्रेकला. तर आत्ता मी जात आहे माझ्या मित्रांना घ्यायला आणि तिथून आम्ही 6च्या दरम्यान स्टार्ट करणार आहोत. मला जायला 1 तास तरी लागणार आहे, त्यामुळे मी लवकर निघत आहे. 6चा स्टार्ट आहे तिथून आपल्याला. चला मी तर आलेलो आहे टाईमवरती. गाडीच्या वेळात राहिली तशी आपली गाडी लॉक होत नाही. ओके आपण टाईमवर आहोत. आणि ही पहा आपल्या मित्राची कार आणि ही आपली. दिस इज आवर ब्रेकफास्ट पॉईंट. जेव्हा केव्हा आम्ही ह्या साईडला फिरायला जातो तर इथेच नाश्ता करतो. मी घेतलेले आहेत पोहे. मोस्ट ऑफ द टाइम्स मी पोहेच खातो, कारण मला इथले पोहे खरंच खूप आवडतात. तर ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आपण निघूया पुढच्या दिशेने. क्लाउड से ऊपर। हाँ उस साइड नहीं, आगे जाना है, इसको क्रॉस करके आगे. इधर तो बहुत क्लाउड्स दिख रहे हैं लेफ्ट में। तो इनको तो हमें क्रॉस करना है. या पूछ रहा तो डैश कैम का ले लूंगा. डैश कैम अच्छा लग रहा है तुम्हारा। 4K है क्या? आगे वाला 4K, पीछे वाला HD है बस. इधर भी भाई चंदन भाई, ऐसा लग रहा है ये सांप वाला ट्रक नहीं है। तुम आए थे क्या जिसमें सांप थे खूब सारे? अरे भाई आया हूँ मैं यहाँ और यहाँ खूप सारे सांप हैं। आगे वार्निंग लिखी रहेगी, ऐसा वार्निंग है, हमें मिला नहीं। इथं किल्ल्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे 3 भाषामध्ये. आता आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे. टेंशन ना लें, थोड़ा जेस्चर कुछ दिखाओ वरना गुम जाओगे। थोड़ा बॉडी बड़ी दिखनी चाहिए, गुम जाओगे वरना। भैया पत्थर 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 पत्थर. आजा इधर। अंदर घुसिए, अंदर घुसिए। दीवार से चिपक के रहे। रुक जा। हो गया खतरनाक है. अब जाओ। बड़ा पत्थर आया तो ऊपर ही रुक गया. बड़ा पत्थर था वो. वापस जा। नहीं आपने मुझे लगा कोई आप लोगों ने मारा है। नहीं ऊपर से आया वो, बड़ा था. जाओ जाओ जाओ। ये छोटा वाला नीचे आया. जाओ कुछ नहीं. दरवाजा हो गया। एक बड़ा सा ये बगल में गिरा। हाँ वही तो, उससे बड़ा ऊपर रुका, वो भी नीचे आ रहा था. रुका हुआ है वो। रुको फोटो ले रहा हूँ। इन लोगों को निकल जाने दो। आ जाओ आप लोग, या तो इनको निकल जाने दो। हाथ ऊपर ही रखो, एक आध पत्थर आ जाए तो पकड़ लेना. हाँ ऊपर देखते रहो। अरे भाई क्या है ये चंदन यार? हाँ क्यों डर रहे हो इतना तुम? हैं? जान बचेगी तो ठीक है। ऐसा पत्थर कहाँ से आ रहा है ऐसा? लो हाँ, अब तक एक कोई तो पतला. ऊपर से लुढ़का रहा है शायद, नहीं यहाँ से ही आ रहे या हैं, तो बीच में बंदर से होंगे आ रहे हैं. ऊपर, बंदर चल रहे होंगे। हाँ शायद से. वो भी हो सकता है। तर मी आत्ता पोहोचलो आहे इथे मारुतीच्या टेम्पलवरती. तुम्हाला दाखवतो मी कुठून आलो आहे. ह्या इथून आपण सुरुवात केलेली आणि स्टार्टिंगपासूनच पायऱ्या आहेत. पायऱ्या उंच आहेत म्हणून थोडासा थकवा देणार आहे. आणि इथं तुम्ही जर पाहताल तर
मारुतीचं मंदिर आहे छोटंसं. हे जे इथं पाहताय तुम्ही याला मेटे किंवा टाके असं म्हटलं जातं. तर हे कशासाठी असतं, जेव्हा कोणी किल्ल्यावरती येईल त्यांच्यासाठी विश्रांती घेण्यासाठी ते टाके बनवले जातात तसे. तर तिथं आपण रेस्ट करू शकतो आणि आपला पुढचा प्रवास सुरू करू शकतो. पहिल्या काळामध्ये बऱ्याचशा किल्ल्यांवरती जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारच्या व्यवस्था केलेली होती जिथे आपण विश्रांती घेऊ शकतो. छोटंसं ट्रेक आहे, पण बऱ्याच दिवसांनी ट्रेक करतो तर थकवा लागला आहे मला. हां चला, आपले मेंबर पुढे गेलेत. हा थोडासा पॅच कठीण आहे रे बाबा. फायनली आलो आपण वरती. तर हे गेट आहे, हे 2 नंबरचं गेट. हरा भरा दिख रहा है ना आज. सुंदर लग रहा है. पता चल जाएगा आपको. हे आहे एक गणेश मंदिर. इथं थोडेसे आपण रेस्ट करून पुढे निघू शकतो कारण अजून खूप वरती जायचं आहे. थकलो रे बाबा, थोडासा एक ब्रेक घेतो आता. आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळे जास्त थकायला होते आज. सध्या आपण किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावरती आहोत आणि इथं एक छोटीशी जागा आहे आणि इथे एक छोटंसं एक टेम्पल दिलेलं आहे बघा. जास्त काही इथे नाही आहे. अरे काय मस्त क्लाउड्स आलेत. ये पण फिर आते हैं बारिश में. बारिश में अच्छा लगेगा. हा एक पॅच आहे जो मला खूप आवडला ट्रेकिंगसाठी. जसं की हा छोटासा रस्ता आहे, इथं रोप दिलेले आहे पकडण्यासाठी आणि हे पहा खाली पण चालायला सोपं आहे. पावसामध्ये वगैरे थोडासा त्रास होऊ शकतो. मला थोडं वजन असल्यामुळे जास्त दम लागला आहे. चला आरामात. हो अरे यार, कॅमेरा धरण्याची सवय नाही त्यामुळे असं होतं आहे. ठीक आहे, सुरुवात आहे. आपासून खूप सारे व्हिडिओज बनवू, सवय होऊन जाईल. म्हणून पोहोचलो मी शेवटच्या टोकापर्यंत. तर भरपूर अशा गोष्टी आहेत त्या, जशी तटबंदी वगैरे सगळी पडलेली आहे. सगळ्या गोष्टीच संवर्धनाखाली केल्या जाऊ शकतात कारण इथं येणं एवढं पण अवघड नाही. पण जी तटबंदी आहे कमीत कमी ती तरी व्यवस्थित राहिली पाहिजे. पण तुम्ही पाहू शकता इथं आता तटबंदीच्या नावाखाली काहीच राहिलेलं नाही. म्हणजे फक्त एवढंसं एक पोर्शन आहे तेवढंच राहिलं आहे. हाच एकटा बुरुज आहे जो अजून देखील स्वराज्याचा इतिहास सांगण्यासाठी उभा राहिलेला आहे. स्विमिंग पूल नहीं लग रहा है मेरे को. हाँ, पानी स्टोरेज का स्विमिंग हाँ, मेरे को स्टोरेज पानी लग रहा है. storage. वो जो खेत सींचने के लिए ना. हाँ, खेत सिंचाई के लिए. पूल. स्टोरेज होगा तो सबके लिए स्विमिंग पूल ही है 1-2 महीने के लिए. संतोष भाई, हम कब जा रहे हैं स्पीति? स्पीति हम कब जा रहे हैं बताओ चंदन. जब इनका ये तो मूड जाके आ गया बनेगा, है. जब इनका मूड बनेगा तब. तो अगर मेरी ये 2 उंगलियां ठीक हो जाएंगी तो इस ये winter- क्रिकेट खेलते हुए उन्होंने तो इस कांड कर दिया तो है. इस इस winter वजह से जाएंगे हम, इनकी हाँ. उंगलियां
ही इज द मैन। यस इज द करता होपफुली धरता. होपफुली इस विंटर जाएंगे हम लोग. और ये 4x4 ये कैमरे कैब लेते भी हुए. स्पीति से ही लाई गई है, चुराई गई है. चुराई गई है। चलो एक मस्त फोटो ले लेते हैं. वो देखो ना एंगल देखो ना उसका. ठीक है देखो क्या बढ़िया है. मस्त दिल चाहता है इस टाइप. मस्त एक फोटो ले लेते वाइड हैं. लेते हैं अपन. ठीक कितने है एक्स पे है अभी ये? 1x पे आई थिंक. नहा रहे हैं उसमें जो, और मतलब ये उतार कैसे दे रहा है इतनी ठंड में? देखा सब पानी के अंदर वो उबल रहा है, ऐसा पानी अंदर से आ रहा है, सब लाल होके आ रहे हैं, लेकिन किसी को फर्क नहीं पता चल रहा है, सब लाल होके आ रहे हैं. सब जिसको मैं देख रहा हूँ सब लाल होके आ रहे हैं. बोले कहा, बोले अरे नहा के आ रहे हैं, सब बढ़िया मजा आ रहा है, मतलब पूरा बॉडी रेड हो गया है. अरे एवढ्या मधमाशा आल्यात नाही इथं. दिसत आहेत का कॅमेऱ्यामध्ये? खूप साऱ्या आहेत. तुम्ही आत्ताच पाहिलं की किती मधमाशा आल्या होत्या. जेव्हा आपण ट्रेकला वगैरे कुठं जातो, कुठल्या जंगलात जातो, तेव्हा परफ्यूम न लावता गेलं पाहिजे. ते याच्यासाठी की ह्या ज्या मधमाशा आहेत त्या तुमच्यावर हल्ला करू शकतात. आणि कसं होतं की आपण विचार करतो की अरे ट्रेकला चाललो, घाम वगैरे येईल, वास येईल, पण त्याऐवजी आपण न परफ्यूम लावता जर आलो तर अशा हल्ल्यापासून आपण वाचू शकतो. त्यामुळं काळजी घ्या. परफ्यूम जे डिओ वगैरे आपण वापरतो ते होता होईल तेवढे शक्यतो अवॉइड करा. ज्या ठिकाणी तुम्ही जंगलात वगैरे जात नाही आहेत, जिथे झाडं झुडपं नाहीत, तिथं नक्की आपण रेग्युलर यूज करतोच. ठीक आहे, चला आजचा ट्रेक झाला. तर आता आपण जाऊया खाली. दमलो. हेच नाही, या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर या पायऱ्यांमुळं सोपं झालं आहे, पण एक गोष्ट आहे की चढण्यासाठी थोडाच त्रास होऊ शकतो. उतरण्यासाठी तर खूप सोपं आहे. आणि हे नवीनच बांधकाम आहे. असंच बांधकाम वरतीपर्यंत झालेलं आहे. पायऱ्याचं बांधकाम आहे ते अर्ध्यापर्यंत आहे आणि वरतीसुद्धा थोडंसं तटबंदीचं वगैरे काम चाललेलं आहे. पण जिथं मी ज्या बुरुजावरती मी गेलो होतो तिथं तर तुम्हाला मी दाखवलं, ते बुरुज पूर्ण संपत आलेलं आहे. पण थोडासा तग धरून जो आहे तो आहे. तिथं पण बांधकाम व्हायलाच पाहिजे. चला, तर आम्ही आता खाली पोहोचलो आहे. आता जेवायची सोय पाहावी लागेल कुठं होती आहे. अरे मी थोडं काळा दिसतोय राव याच्यामध्ये. थोडंसं ऊन आलं आहे, पण स्टील फ्रंट कॅमेऱ्यामध्ये थोडंसं काळाच दिसतोय. हां, तर आता बॅक कॅमेऱ्यामध्ये कळत नाही की अँगल कोणता आहे, पण स्टील क्लॅरिटी वाढते. तर इथं जाताना तुम्ही पाहू शकता, इथं थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे पण दिलेली आहे. आम्ही खाली आलो आहोत, पण मला तुम्हाला एक बोर्ड दाखवायचा होता, त्याच्यासाठी इकडे आलो आहे मी. तुम्हाला ह्या दाखवतो. इथं भरपूर प्रकारचे जे साप आहेत ते आढळतात. त्याची लिस्ट इथं दिलेली आहे. तर जर तुम्ही कधी पुढे इथे आलाच तर नक्की काळजी घ्या, कारण अशा प्रकारचे जे साप आहेत ते आढळू शकतात. त्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच तुम्ही पाऊल टाका पुढे. आणि बसताना वगैरे आसपास देखील पहा की आपण कुठे बसतो आहे. तर आलो आहोत आपण आपल्या स्पॉटला वापस. इथं आपण गाडी लावली आहे. मस्त संतोषबाई फोटो घेत आहेत तिथं. आणि पहा कसलं मस्त वातावरण, इथं झोपा वाटतंय. तर असा हा आपला ट्रेक इथं संपत आहे. पुढे जेवायला जर कुठं थांबलं मी तुम्हाला अपडेट देईलच.